हे हाय हॅलो नमस्ते नमस्कार, मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या न्यू रेसिपीमध्ये। मी बनवते आज मिक्स डाळीचे प्रोटीनयुक्त डोसे आणि त्याच्यासोबत प्लस चटणी। तुम्हाला जर डोसे इन्स्टंट करायचे असतील तर त्याची रेसिपी मी वेगळी अपलोड करेन। हे फर्मंट केलेले बॅटरपासून डोसे बनवते मी। हे जे भिजवलं होतं सगळं मिक्स डाळींचं जे भिजवलं होतं ते इव्हिनिंगला भिजवलं होतं, म्हणजे रात्री भिजवलं होतं। दुसऱ्या दिवशी मी हे 2-3 पाण्याने छान वॉश केलं आणि नंतर मग मिक्सरमधनं काढून घेतलं। आणि मला हे डोसेसाठीच करायचं होतं म्हणून मी ह्याच्यात जास्तीचं थोडंसंच पाणी टाकून दिलं। तुम्हाला जर याची इडली पण करायची असेल तर तुम्ही आधीच पाणी कमी टाका। आणि हे जेव्हा आपण बॅटर करतो त्याच्यामध्ये मीठ टाकायला अजिबात विसरू नका, याने खूप छान टेस्ट आणि खूप छान चव येते। आणि जर तुम्हाला इडली करायची असेल तर याच स्टेजला तुम्ही चिमूटभर सोडासुद्धा टाकू शकता। मी याची इडली बनवत नाही आहे, मी याचे डोसेच बनवते प्रॉपर, सो मी याच्यात सोडा वगैरे टाकत नाही आहे। आणि मी हे असंच रेस्ट करायला ठेवलं दुपारच्या वेळेस, माझ्या खिडकीतनं जे ऊन येतं होतं ना त्याच्यामध्ये नंतर मी हे ठेवून दिलं होतं फर्मंटसाठी। सो नंतर आता आपण चटणीची तयारी करायला घेतो। इथे शेंगदाणे मी भाजून घेतले, हिरवी मिरची भाजून घेतली, मी इथे सुक्कं खोबरं वापरलंय। तुमच्याकडे सुक्कं असेल तर ठीक आहे, नाहीतर ओलं खोबरं वापरा उत्तम, नाहीतर दोन्ही मिक्स घेतलं तरी छान। आणि नंतर त्याच्यामध्ये थोडासा 10-12 पाकळ्या लसण आणि अर्धा इंच आलं हे पण घ्या आणि ते भाजून घ्या। हे प्रॉपर सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला भाजूनच घ्यायचे आहेत। आणि नंतर सुरुवातीला खोबरं बारीक व्हायला थोडासा वेळ घेतो, त्याच्यामुळे अगोदर खोबरं तुम्ही एकदम फाईन बारीक करून घ्या, बट थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक करून घ्या। आणि भांडं छोटं असल्यामुळे मी हे थोडंसं साईडला काढते। सो नंतर मग शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण हे सगळं वाटून घ्या। कोथिंबीर आत्ताच घालायची नाही आहे, कोथिंबीर ही सगळ्यात शेवटी वाटताना घालायची। अगोदर घातले की त्याची चव त्या चटणीची वेगळी येते, त्यामुळे जे सगळ्यात कमी वेळ खातं त्याला सगळ्यात शेवटी घ्यायचं, ठीक आहे। मग ह्या वाटताना ह्याच्यामध्ये अर्धा लिंबू घेतलेला आहे मी। तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर तुम्ही दही सुद्धा वापरू शकता, 2 चमचे दही सुद्धा वापरू शकता। नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही अर्ध्या लिंबांचा रस मी इथं वापरलेला आहे। ही चटणी परत मी फाईन बारीक करून घेतली आणि मी जे वेगळं खोबऱ्याचं वाटण काढलं होतं तेही नंतर मिक्स करून घेतलं, परत एकत्र फाईन बारीक करून घेतलं। हे बाजूला काढून घ्या आणि नंतर मग तडका करायला घ्या। आणि तडक्यामध्ये तेल अगदी आपण हेल्दी खातोय तर तेल अगदी मिनिमम काउंटमध्ये घ्या, अगदी थोडंसं घ्या, जेणेकरून फक्त आपण त्याच्यामध्ये, मी इथं फक्त छोटंसं माप आहे माझ्याकडे, ते एकच माप घेतलंय। त्याच्यामध्ये मोहरी छान तडतडू द्या आणि नंतर शेवटी कढीपत्ता टाका। तुम्हाला जिरं टाकायचं असेल तर टाकू शकता, मी जिरं वापरत नाही। आणि नंतर त्या चटणीवरती हा तडका टाकून द्या। चटणी साईडला करतोय आपण, चटणी आपली रेडी आहे। आता हे जे फर्मंट करायला ठेवलं होतं बॅटर, तुम्ही बबल्स आलेले बघू शकता, हे छान बॅटर तयार झालेलं आहे। तवा छान कडकडीत तापू द्या, तवा छान कडकडीत तापला आणि कांद्याने कांद्या जो असतो ना आपला जो पुढचा तेल, त्याने छान त्या तेल आणि कांदा आणि छान तो तवा सेट करून घ्या प्रॉपर। ह्याने काय होतं, डोसे चिपकत नाहीत। तरी पण मी तुम्हाला सांगते, पहिला डोसा हा तुमचा चिपकणार, थोडासा वेडावाकडा होणार अर्थातच। आणि इथं माझे डोसे वेडेवाकडे होते त्याचं कारण माझ्या एका हातात फोन पकडलेला आहे, एका हाताने मी शूट करते आणि दुसऱ्या हाताने मी बॅटर टाकून ते डोसे पसरवते। सो तुम्ही बघू शकता माझा पहिला डोसा किती सुंदर असा झालेला आहे। आणि हा असाच डोसा तुम्हा सगळ्यांचाच होणार, हे मी गॅरंटीने सांगते। आणि असा नाही झालं ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा यार की तुमच्याकडनं होतो की नाही। माझ्याकडनं तर नेहमी पहिला डोसा हा असाच होतो। तुम्ही डोसे बघू नका की कसे दिसतायत, कसे आले, पण त्याची टेस्ट बघा। आणि टेस्ट बघायची असेल तर तुम्हाला डिक्टो जशाच तशी ही रेसिपी तुम्हाला तुमच्या घरी करावी लागणारच आहे। आणि आज उद्या करत बसू नका, जेव्हा तुम्ही ही रेसिपी बघाल तेव्हा लगेच तुम्ही सगळे डाळी, सगळे मिक्स वगैरे जे आहे ते अगोदर भिजत ठेवा।
ज्या वेळेस बघितलं मॉर्निंगमध्ये पाहत असाल व्हिडिओ तर मॉर्निंगला भिजत घाला, छान धुवून वॉश करून ते भिजत घाला. इव्हिनिंगला ते संध्याकाळच्या टायमिंगला ते छान वाटून घ्या आणि नंतर ते बॅटर छान सेट करायला ठेवून द्या, रेस्ट करायला ठेवून द्या. त्याच्यामध्ये मीठ टाकायला विसरू नका. त्याची तुम्हाला इडली करायची असेल तर त्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकायला सुद्धा विसरू नका. ठीक आहे. याने तुमची इडली खूप छान सॉफ्ट, स्पंजी आणि हो त्याच्यात जर थोडीशी अगदी अशी थोडीशी पोहे सुद्धा असं मुठभर तुम्ही पोहे सुद्धा भिजवून त्याच्यात वापरू शकता. याने ती इडली जी आहे ती अगदी कापसासारखे सॉफ्ट होते. याची रेसिपी पण तुम्हाला हवी असेल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ती रेसिपी हवी आहे का. तसं असेल तर मी तुम्हाला ती रेसिपी लवकरात लवकर नक्की अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. इथं बोलता बोलता आपले डोसे पण तयार झालेले आहेत. सो तुम्ही बघू शकता इथं माझे असे छान टेस्टी डोसे आणि सोबत चटणी अफलातून म्हणजे तुम्ही स्वतः करा, टेस्ट करा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की ती तुम्हाला कशी वाटली.